उद्धव ठाकरे यांचा पोस्टर फाडणाऱ्या माथेफिरू ओंकार चव्हाण याच्यावर कायदेशीर कारवाई करा. शिवसेना जिल्हाप्रमुख अजय दासरे यांची मागणी. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या विरोधात गुरुवारी सोलापुरात एक संतापजनक प्रकार घडला. ओंकार चव्हाण नावाच्या माथेफिरू व्यक्तीने उद्धव ठाकरे यांचा सार्वजनिक ठिकाणी बेकायदेशीर कृत्य करीत पोस्टर फाडला. या घटनेमुळे शिवसैनिकांमध्ये तीव्र संताप पसरला आहे. भाजप व मिंदे गटाचा हा डाव शिवसैनिक हाणून पाडतील. या माथेफिरूवर तात्काळ कारवाई करून अटक करावी, अन्यथा शिवसैनिक त्याला त्याची जागा दाखवतील, असे जिल्हाप्रमुख अजय दासरे यांनी गुरुवारी सायंकाळी 5 वाजता प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात नमूद केले आहे. यावेळी उपजिल्हाप्रमुख प्रताप चव्हाण, शहर प्रमुख भैया धाराशिवकर, दत्ता पंतवानकर, विधानसभा प्रमुख दत्ता माने, निवडणूक यंत्रणा प्रमुख शशिकांत बिराजदार, कामगार सेना सचिव अजय खांडेकर, उपशहर प्रमुख चंद्रकांत मानवी आदी पदाधिकारी उपस्थित होते. अरे भाड्या, जेव्हा इथं रमजान ईदला मोदी की सौगात म्हणून जेव्हा या ठिकाणी मुस्लिम समाजाला धान्य वाटप केलं, त्यावेळेस तू चुतिया त्या मोदीचा फोटो, त्या फडणवीसचा फोटो तू का फाडला ना रे? इथं तुझं हिंदुत्व कुठं गांडीत शिरलं होतं का? तिथं हिंदुत्व नाही दिसलं आणि इथं तुला हिंदुत्व दिसतंय. तुला तुझ्या भाषेत तुला जी समजेल त्या भाषेत तुला उत्तर दिलं जाईल. कायद्यानं आज आम्ही या ठिकाणी फौजदार चौडी ठिकाणी येऊन या ठिकाणचे पोलीस निरीक्षक आदरणीय शिंदे साहेबांना आम्ही रीतसर या ठिकाणी जिल्हा प्रमुख आमचे दासरे साहेब असतील, उपजिल्हा प्रमुख आमचे प्रतापभाऊ चव्हाण असतील, धाराशिवकर साहेब असतील, माने असतील, खांडेकर आहेत, मानवी आहेत, या ठिकाणी आमचे सर्व शशी आहेत, सर्व या ठिकाणी पदाधिकाऱ्यांच्या वतीनं आमच्या भावना या ठिकाणी आदरणीय शिंदे साहेबांना या ठिकाणी पोच केलेल्या आहेत. जर पोलीस खात्यानं सुद्धा या ठिकाणी त्याचा बंदोबस्त नाही केला तर आम्ही आमच्या पद्धतीनं एक कायदा मोडून या ठिकाणी बंदोबस्त करू, याची दखल सर्वांनी घ्यावी. आणि मीडियाने सुद्धा असल्या किरकोळ व्यक्तीला किती महत्त्व द्यावं या ठिकाणी मीडियाने सुद्धा विचार करावा. कारण पक्षाचे अनेक कार्यक्रम चांगले घेतले, समाजकार्य केलं, पण मीडिया त्याचा कुठं या ठिकाणी दखल घेत नाही किंवा आमची तिथं प्रसिद्धी दिली जात नाही. पण एखादा शेमडा किरकोळ माणूस येऊन व्यक्ती जर या ठिकाणी येऊन एखादी 2 व्यक्तीला घेऊन जर किरकोळ घटना त्या ठिकाणी करत असेल तर त्याला हवा देण्याचं काम या ठिकाणी मीडिया करते. मी मीडियाला सुद्धा या ठिकाणी या माध्यमातून विनंती करतो की आपण या ठिकाणी किती महत्त्व एखाद्या व्यक्तीला, एखाद्या बातमीला द्यावं याचाही विचार आपण करावा. या ठिकाणी एवढंच मी या ठिकाणी आपल्याकडे नमूद करतो. ओंकार चव्हाण नावाचा एक हमटा माथेफिरू शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमचे दैवत उद्धवजी ठाकरे यांचं पोस्टर फाडलं आणि एक कसलं तरी 2-4 लोकांना घेऊन आंदोलन केलं आणि त्यांनी जे आरोप केले ते सगळे चुकीचे, खोटे, लोकांची दिशाभूल करणारे. आमच्या शहर प्रमुखांनी आता सांगितल्याप्रमाणे विधानसभेमध्ये त्यांनी भारतीय जनता पार्टीचं काम केलं होतं आणि म्हणून त्यांनी त्याच वेळेला त्यांना पत्र देऊन त्याची त्या पदावरनं हकालपट्टी केलेली होती. पण तो आज आमच्या रेकॉर्डला कुठल्याही पद्धतीचं त्याचं सभासदत्वच नाही, तो सामान्य शिवसैनिक सुद्धा नाही, असा माणूस शिवसेनेचा आहे असं भासवून उद्धव साहेबांच्या निर्णयाविरुद्ध जातोय आणि केवळ प्रसिद्धीसाठी. पण हे त्याचं डोकं नाही आहे, त्याच्या मागं कोण आहे, कोणी सांगितल्यानंतर त्यांनी हे केलंय. भारतीय जनता पार्टीचा कोणता आमदार आहे, खासदार आहे की एखादा पदाधिकारी आहे? हे भाजपचे लोक सगळीकडे असाच पद्धतीनं चालू केले. उद्धव साहेबांचा जो निर्णय आहे तो निर्णय न मानणारा शिवसैनिक होऊच शकत नाही. जे काही निर्णय उद्धव साहेब आमचे घेतील त्या निर्णयाच्या पाठीमागे उभा राहणारा शिवसैनिकच आता आमच्या सोबत आहे. आणि असले आले किती गेले किती असे भिकारचोट लोकांना आम्ही किंमत देत नाही. त्यांच्या विरुद्ध कायदा काय करायचं ते बघतीलच, परंतु शिवसैनिक सुद्धा शिवसेनेच्या स्टाईलने अशा लोकांचा आणि त्याप्रमाणे त्यांच्या मागं जे लोक आहेत त्यांना त्याच्याकडनं जे करून घ्यायला लागलेत अशा लोकांना सुद्धा आम्ही सोडणार नाही, याची त्यांनी खबरदारी घ्यावी. हा माझा त्यांना आव्हान आहे माझा की यापुढे जर असं कोणी काय केलं तर निश्चितपणे तिथल्या तिथं शिवसैनिक त्यांना तुडवल्याशिवाय राहणार नाही. हे माझं आव्हान आहे, चॅलेंज आहे माझं. 4 पुतळा पार्क चौक येथे एक ओंकार चव्हाण नावाच्या माथेफिरूने आमचे दैवत पक्षप्रमुख माननीय उद्धवसाहेब ठाकरे यांचा पोस्टर फाडायचा प्रयत्न केला, परंतु आम्ही सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीनं फौजदारवाडी पोलीस स्टेशन रीतसर फिर्याद दिलेली आहे.
फिर्याद दिल्यानंतर पोलीस प्रशासन तर कारवाई करेलच, परंतु तो बडवा कुठं दिसेल तिथं शिवसेनेचे पदाधिकारी शिवसैनिक मिळून त्याचा योग्य समाचार केल्याशिवाय राहणार नाही। आणि इथून मी अनेक बडव्यांना आव्हान देतो की जे जे शिवसेनेच्या वाटेल येतील, जे जे उद्धव साहेबांच्या विरोधात वक्तव्य करायचा प्रयत्न करतील, त्यांचा शिवसेनेचा बाळासाहेबांचा शिवसैनिक समाचार घेतल्याशिवाय राहणार। पक्षाचा साधा सदस्य नसलेल्या चव्हाण नावाच्या माथेफिरूने आज सन्मान्य उद्धवजी ठाकरे यांचा फोटो फाडण्याचं कृत्य केलेलं आहे। याचा बदला शिवसैनिक त्यांच्या पद्धतीने घेतीलच, परंतु शिवसेनेच्या वतीने आज आम्ही सर्व पदाधिकारी मिळून फौजदार चावडी पोलीस स्टेशन येथे त्याच्याविरुद्ध रीतसर तक्रार दाखल केलेली आहे आणि तो जिथे सापडेल तिथे शिवसैनिक त्याचा सत्कार करणार आहेत, एवढंच मी या ठिकाणी सांगतो। त्यांनी असं पूर्वी नियुक्तीपत्र दिलं होतं, परंतु तो कसल्याही कार्यक्रमाला पक्षाच्या उपस्थित राहत नव्हता, पक्षाची शिस्त पाळत नव्हता। त्यामुळे गेल्या विधानसभेच्या वेळेसच त्याला पक्षातून आम्ही काढलेला आहे आणि शिवसेनेच्या आंदोलनं आपण अनेक कव्हर केलेले आहेत, त्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला तो कुठेही दिसलेला नाही। तुम्हाला देखील माहीत नाही की हा ओंकार चव्हाण कोण आहे आणि आज तो उपशहर प्रमुख आहे, त्याच्यावर अवघे 2 लोक होते, म्हणजे त्याची अवकात काय हे त्यावरून दिसून येतं।